नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या विशेष भागात तुमचं स्वागत आहे. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं आई एक गाव असतं. सर्वांमध्ये असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. ही कविता ऐकली नाही असा मराठी काव्यरसिक सापडणार नाही. या कवितेचे कवी अर्थातच फमू शिंदे. या कवितेनं शिंदे सरांचं नाव घराघरात पोचवलंय. हे जरी खरं असलं तरी त्यांनी गेली कित्येक दशकं वेगवेगळ्या प्रकारचं विपुल साहित्य लेखन केलंय. त्यांच्या कवितांमध्ये किती वैविध्य असतं. त्यांचे फकीराचे अभंग तर तुमच्या वाचनात नक्कीच आले असतील. तर असे हे महाराष्ट्रातील मराठीतील ज्येष्ठ कवी ज्यांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलंय. तर या फमू शिंदे सरांशीच खरं तर आज आपल्याला गप्पा मारायच्या त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्रिकाल या कविता संग्रहाविषयी. शिंदे सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर खूप दिवसांपासूनची आमची इच्छा होती आनंदाचं पान सुरू झाल्यापासून की तुमच्याशी गप्पा मारता याव्यात. आज तो योग आलाय. तुमचा जो कविता संग्रह आहे त्रिकाल, त्याच्या निमित्ताने तर कवितेवर गप्पा मारायच्या आहेत, वेगवेगळ्या कवितांवर, तुमच्या कवितांवर गप्पा मारायच्या आहेत. पण सुरुवात त्रिकालपासून करूया की त्रिकाल काय आहे आणि त्रिकाल मधल्या कवितांचा बाज विषय काय आहे. नाही, आता असं विशिष्ट विषय घेऊन वगैरे असं काही कविता मी लिहित नाही, परंतु त्रिकाल हा हे नाव देण्यामागे संकल्पना अशी आहे की सगळ्याच काळांना व्यापून, आज असो, उद्या असो, परवा असो, ही व्यापून असलेली जी गोष्ट आहे ती आपले विचार असो, भावना असो, जगणं असो किंवा जगाशी असलेले आपले संबंध असो, हे या सर्व काळाशी जोडलेले असतात. आणि मग त्यातून आलेले जे अनुभव आहेत ते जेव्हा कवी शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काळाच्याही पलीकडं आपल्याला जाता आलं पाहिजे, ही भावना असते. आणि त्रिकाल असं म्हटल्यानंतर सदैव आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत राहावा. म्हणजे काळाचाही अनुभव, जगण्याचाही अनुभव, समाजाचाही अनुभव आणि या सगळ्या गोष्टींचे एकमेकाशी निगडीत असलेले जे अनुबंध असतात त्यातून सगळं स्फुरलेलं आहे, सुचलेलं आहे, त्याच्या संबंधीचं चिंतन, याही अर्थानं त्रिकाल असा हा शब्द या संग्रहासाठी वापरलेला आहे. आणि दुसरं म्हणजे आपण नेहमी बोलताना असं म्हणतो त्रिकालाबाधित सत्य, म्हणजे सर्वच काळामध्ये अबाधित राहणारी जी गोष्ट आहे. आणि शेवटी कवितेमध्येही चिंतन जे असतं ते सत्याच्याच मार्गाने चाललेलं असतं. या सत्याची किती वेगवेगळी रूपं असतात चिंतनामध्ये, काव्यलेखनामध्ये. आणि जो लिहित नाही त्यालाही सत्य जाणवतच असतं, तोही सत्याचा शोध घेत असतो. परंतु ज्यांचं लिहायचं राहून गेलेलं आहे त्यांना आम्ही जे लिहिलेलं असतं ते वाचल्यानंतर त्याला असं वाटतं की आपल्याच मनात ही गोष्ट आहे. ही समरसता यामध्ये असते. आणि म्हणून त्रिकाल हा सगळ्या काळाला व्यापून असलेला अनुभव आणि अभिव्यक्ती दोनही अर्थानं तो वापरलेला आहे. तुम्हाला आत्ता त्रिकालच्या वेळी किंवा या त्रिकालच्या ज्या कविता आहेत त्या लिहिताना कुठली अशी गोष्ट अशी वाटली की प्रामुख्याने आपण सांगायला पाहिजे, आजूबाजूच्या समाजात जे काय सध्या घडतं आहे, आपण जे बघतो आहे की समाज म्हणून आपण जिकडे चाललोय त्या सगळ्यावर भाष्य करावंसं वाटलंय का? काय नक्की म्हणजे मनाला खूप सांगावंसं वाटलं असं काय? हा जवळ आता हा 40वा कविता संग्रह आहे, म्हणजे क्रमानं जर बोलायचं झालं तर. आणि यामध्ये पुष्कळदा लेखनामध्ये जे वृत्तस्थ असतात त्या वृत्तस्थांचा जो व्यवहार असतो आणि आपण त्या वाटेनं जातो त्यातलेही यामध्ये सगळे अनुभव आहेत. आणि आपण कोणत्या दिशेनं चाललेलो आहोत तेही थोडंसं ह्या कविता वाचत असताना स्पष्ट होतं. आणि मुख्यतः प्रेमानुभव या अनेक कवितांच्या मध्ये या संग्रहातल्या आलेला आहे. आणि प्रेम म्हणजे आपण ज्या सोप्या सरळ अर्थानं
सुलभ अर्थानं प्रेम शब्द घेत असतो तसा नाही. हा खूप आतून चिंतनाचा धागा ज्या प्रेमाशी निगडीत आहे अशा ह्याच्यामध्ये प्रेमानुभूतीच्याही ह्या जवळपास कविता आहेत. तोही मुख्य धागा या कविता संग्रहातून आपल्याला अनुभवता येईल. शिंदे सर, खरं तर आता मला आई या कवितेविषयीच विचारायचं की म्हणजे मी कायम म्हणते की जो कोणी कविता वाचणारा असेल, जी व्यक्ती कविता वाचत असेल, त्यांचं वाचनच खरं तर या कवितेपासून सुरू होतं. आणि मी खूप ठिकाणी तुम्ही त्याबद्दल लिहिलेलं पण वाचलं आहे, काही मुलाखतींमध्ये पण तुम्ही त्याविषयी बोललेलं ऐकलं आहे. पण तरीही विचारावं असं वाटतं की इतकी जी लोकप्रियता या कवितेला मिळाली आहे, तर ती कशी म्हणजे ती कविता आली कशी, त्या कवितेचा प्रवास कसा होता? नाही, आई कवितेची खरं निर्मितीची प्रक्रिया सांगितली तर तुम्हाला नवल वाटेल. आई संबंधी माझं चिंतन चालूच होतं की, आणि मला आई हा विषय लहानपणापासून खूपच प्रिय, आवडीचा आणि जीवाजवळचा होता. परंतु आई कविता मी जेव्हा कॉलेजमध्ये मराठी विषय शिकवत असे त्या काळामध्ये, तर स्टाफ रूममध्ये सगळी मधल्या काळामध्ये प्राध्यापक मंडळी, सहकारी मित्र बसलेले होते. आणि मी असा बसून काही लिहित असे, पण त्या कोणालाच काही माहिती नाही. मी स्टाफ रूममध्ये बसून ही लिहिलेली कविता आहे. गंमत वाटेल तुम्हाला. आणि एका अगदी बसलो आणि लिहून काढली असं त्या आई कवितेचं आहे. आणि कुणाला काही पत्ता नव्हता की मी काय करतो, आणि एरवीही मी पत्ता लागूच देत नसे मी स्टाफ रूममध्ये काय करतो. त्यामुळे ही मी अशी सर्व उपस्थित असताना मी माझ्या त्या चिंतनात जाऊन ही कविता लिहिलेली, अशी त्याची पार्श्वभूमी किंवा निर्मितीची प्रक्रिया आहे आई कवितेची. आता खरं तर शेवटाकडे आलोय आपण कार्यक्रमाच्या. तर तुम्ही सांगा की आपण म्हणजे कोणत्या कवितेच्या 4 ओळींनी शेवट करूया या कार्यक्रमाचा? आपण एका वेगळ्या कवितेनं समारोप करू. ती कविता मी सादर करतो. करू का ती कविता सादर? अगदी अगदी सर, अगदी. एकटेपणाचीही कधी कधी भीती वाटते. एकटेपणाचीही कधी कधी भीती वाटते, तशी सोबतीचीही कधी कधी भीती वाटते. एकटेपणाचीही कधी कधी भीती वाटते, तशी सोबतीचीही कधी कधी भीती वाटते. सावलीत बसलेले निजलेले अनोळखी बनले. झाडाखाली सावलीत बसलेले निजलेले अनोळखी बनले. परोपकाराची कधी कधी भीती वाटते. परोपकाराची कधी कधी भीती वाटते. कसा खेळ खंडोबा, कसा खेळ खंडोबा, चांग भले म्हणता म्हणता. कसा खेळ खंडोबा, चांग भले म्हणता म्हणता. तळी उचलण्याची कधी कधी भीती वाटते. तळी उचलण्याचीही कधी कधी भीती वाटते. आणि शेवटी तनाचे कीर्तनाचे केवढे व्यापार खुले. तनाचे कीर्तनाचे केवढे व्यापार खुले. संत सज्जनांचीही कधी कधी भीती वाटते. संत सज्जनांचीही कधी कधी भीती वाटते, तशी सोबतीचीही कधी कधी भीती वाटते. एकटेपणाचीही कधी कधी भीती वाटते. कधी कधी भीती वाटते. शिंदे सर, खरं तर तुमच्या तोंडून ही कविता
ऐकताना सुद्धा असं वाटलं की आणखीन आम्हाला काहीतरी ऐकायचं आहे, आणखीन ऐकायचं आहे, पण आता वेळेअभावी आपण आता आपल्या या गप्पा थांबवतोय. खरंच आम्हाला तुम्ही या पद्धतीने मार्गदर्शन करत आले आणि कित्येक दशकं तुमच्या साहित्याच्या माध्यमातून, कवितांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला समृद्ध करत आलायत. तसेच तुम्ही आम्हाला करत राहा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो यासाठी सुद्धा शुभेच्छा. आणि आज आम्हाला वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार. आपलेही मनपूर्वक धन्यवाद मनापासून. अशा ज्येष्ठ साहित्यिकांशी गप्पा मारता येणं हे खरोखर आपल्यासारख्या रसिकांचं भाग्य आहे. आता कवितांविषयी गप्पा तर झाल्या, पण गप्पा मारायच्या आहेत कादंबरीबद्दल. योगीराज बागुल यांची पहिली वहिली कादंबरी आहे दगडी वाडा. तेव्हा या दगडी वाडाबद्दल योगीराजजींशी गप्पा मारूया. योगीराजजी, तुमचं स्वागत आहे आनंदाचं पानमध्ये. तर योगीराज बागुल सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. तुमची पहिली वहिली कादंबरी आहे दगडी वाडा, त्याबद्दल आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. मी अगदी इंट्रोडक्शनमध्येही म्हटलं की पहिली वहिली कादंबरी आहे. तुम्ही लेखन खूप केलेलं आहे यापूर्वी. आम्ही कायम तुम्हाला संदर्भ मागत असतो, आंबेडकरी साहित्याचे त्याचे संदर्भ असतात. तुम्ही लेखन खूप केलं, पण फिक्शन ज्याला आपण म्हणतो ते फिक्शनल असं लेखन तुमचं हे पहिलं आहे दगडी वाडाच्या रूपाने आलेलं. तर मुळात आपण फिक्शन लिहावं, कारण मी कादंबरी चाळलेली आहे, मी बरीच वाचली आहे. तर हा कुठेतरी ही घटना तुम्हाला वाचायला, बघायला, अनुभवायला मिळाली, त्यातून हे झालं असेल. पण फिक्शन का? पहिल्या प्रथम मला आनंदाचं पान या ABP माझाच्या कार्यक्रमामध्ये बोलवलं त्याबद्दल ABP माझाचे, तुमचे सर्व टीमचे मी प्रथमतः आभार मानतो. हा विचार कादंबरीचा बऱ्याच दिवसापासून तसा डोक्यामध्ये माझ्या घोळत होता आणि प्लॅन्ड काही माझे पुस्तकं असल्यामुळे हे सारखं मागे मागे पडत होतं माझं. असं मी म्हणेल की मी माझ्या प्रतिभेला ही पहिली कादंबरी लिहून आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला बघायचं होतं की खरोखर कादंबरी प्रकार हा मला जमतो की नाही. त्या अगोदर मी बाबुराव बागुल असो किंवा मग अण्णाभाऊ साठे असो किंवा उत्तम बंडू तुपे असो, अनेक खूप लोकांच्या, अगदी वि स खांडेकर असो, नासी फडके असो, ह्या सगळ्यांच्या बऱ्याच लोकांच्या कादंबऱ्या माझ्या नजरेखालून गेल्या होत्या. आणि ह्या कादंबरी दगडी वाडा ह्या कादंबरीमध्ये जवळपास 75 ते 80% आयुष्य माझं आहे. मग ते ऊसतोड कामगार असो, जेलमध्ये जाणं असो, की गावाकडची पेरणी असो, की शेतीतली कामं असो, ही सगळी करून तावून सोलाखून मी निघालेलो ह्या सगळ्या कामामधून. आणि मला सारखं वाटायचं, म्हणजे माझ्या मनामध्ये सारखं वाटायचं की ही जी शेतीची बारीक 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 ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी एक खट्टी एकत्रितपणे कुठेतरी उतरल्या पाहिजे, आल्या पाहिजे. आणि मला संधी मिळाली ही सगळं शेतकरी माणसाच्या, शेतकरी तरुणांच्या आणि एकूणच जो कल्चर असतो ग्रामीण भागामध्ये, तो सगळा कल्चर एके ठिकाणी समुच्चयपणे आणण्याची मला संधी मिळाली ह्या दगडी वाड्यामधून. त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे मी माझ्या प्रतिभेला आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे उतरला आहे याचं मला खरोखर समाधान नाही. म्हणजे मी जो सुरुवातीला प्रश्न विचारलात, खरं तर आपण आपलं नीट उत्तर राहिलं त्याचं. मी म्हटलं की तुम्ही आत्ता सांगितलं हे तुमचं आयुष्य आहे, तुम्ही जे जे अनुभव घेतले आहेत आयुष्यात ते तुम्ही या कादंबरीत. तर कादंबरी का? फॉर्म म्हणून किंवा साहित्य प्रकार म्हणून कादंबरी का? तुम्ही आत्मचरित्रपर लेखन लिहू शकला असतात किंवा म्हणजे हे अनुभव तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडू शकला असतात. तर तुम्हाला आपण याची कादंबरी लिहावी, त्याचा एक नायक असावा, त्यात वेगवेगळे कॅरेक्टर्स असावे, असं का? म्हणजे ह्याच्या मागची तुमची भूमिका जाणून घ्यायची. खरं तर आत्मचरित्र माझं ऑलरेडी आलेलं आहे, त्याचं नाव 65. आणि 1999ला आला. 2000 सालचा त्याला महाराष्ट्र शासनाचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळालेला आहे. बाकी भरपूर पुरस्कार मिळालेले. अनेक लोकांनी त्याची MPhil PhD साठी काही अभ्यासक्रमामध्ये आहे. ते बऱ्याच दिवसापासून त्याची एडिशन बाहेर आली नाही, ती गोष्ट वेगळी. काय हे कादंबरी फॉर्म जो आहे ना, याच्यामध्ये आपल्याला ललित खूप चांगल्या प्रकारे टाकता येतं. आणि माझा उद्देश हा माझा जो मला हे सगळं जे मांडायचं असतानाच ग्रामीण भागाचं जसं सांग
सुशिक्षित तरुणांची जी बेरोजगारी आहे तो कसा भरडला जातो, हे सगळं एक वेगळ्या पद्धतीनं मांडण्यासाठी ललित पेरत असताना किंवा गावाकडचा बाज त्या पद्धतीने ललितमधून मला फार चांगला प्रकारे मांडता येईल असं मला सारखं वाटत होतं. एक ललित भाग घेऊन आणि फिक्शन हा आणखी त्याच्यातला हा जोड प्रकार त्याला जॉईन करून म्हणून मी हा कादंबरी हा फॉर्म निवडला. अजून एक म्हणजे ते पुस्तक वाचल्यावर सगळ्या प्रेक्षकांनाही कळेल ती म्हणजे त्याची भाषा. मी ह्या पुस्तकाच्या मागच्या साईडला मागच्या ब्लरवर लिहिलेलं आहे मला पृष्ठावर. मला कुठेही तडजोड करायची नव्हती की त्या ग्रामीण भागातल्या माणसाच्या तोंडातला शब्द मला तसाचा तसा उतरायचा होता. मला तिथे म्हणजे तो माणूस बोलतोय तो म्हणजे असतील म्हणल्यावर सला त जोडलेलं असलं पाहिजे. म्हणजे तसंच्या तसे मला ही म्हणजे नागर भाषा किंवा वाङ्मय चौकटीतली भाषा ही मला वापरायची. प्रमाण भाषा, प्रमाण भाषा, तिथली भाषा, त्या लोकांच्या तोंडातली भाषा. त्याच्यामुळे मी माझ्या मलपृष्ठावर तसं लिहिलेलं आहे की मला तो माणूस जसा बोलतो अगदी तसंच्या तसं मला ह्या म्हणजे मी म्हणजे काय म्हणायला हरकत नाही की मी प्रस्थापित वाङ्मयाची जी चौकट आहे ना त्याच्या मला बाहेर पडायचं होतं. आणि त्याच्यामुळे मी तो माणूस जसा बोलतो ग्रामीण भागामध्ये नागर शक्यतो औरंगाबाद आणि नगर ह्या भागाच्या जोडावरची ही भाषा आहे. आणि त्या औरंगाबादमध्ये परभणी असो, जालना असो किंवा नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी, कडा, आष्टी ह्या भागातले लोक जास्तीत जास्त ऊसतोड कामगार आहेत. आणि ह्या लोकांचं सगळं मला आयुष्य आणि त्या लोकांच्या गावातलं जीवन हे सगळं मला तसंच्या तसं त्यांच्या भाषेत त्यांच्या तोंडातलं तसंच मांडायचं होतं. म्हणून तर मी तुम्हाला आता जे म्हटलं की शेवटी प्रत्येक अनुभव प्रत्येक माणूस घेऊ शकत नसतो. तोच आपण साहित्याच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत असतो, जो तुम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही इतकं विपुल साहित्य लिहिलेलं आहे आणि संशोधनात्मक ते सगळं आहे. त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला घेण्यासारखं खूप आहे. तुम्ही आम्हाला कायम त्या पद्धतीचं मार्गदर्शन करत असता. ते तुम्ही करत राहावं, आम्हाला अशाच पद्धतीने मार्गदर्शन अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि दगडी वाड्यासाठी खूप खूप आमच्या सगळ्यांतर्फे शुभेच्छा देते आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या लिखाणासाठी सुद्धा आमच्या सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा ABP माझाचे आभार मानतो. धन्यवाद. 2 उत्तम पुस्तकांविषयी आता आपण जाणून घेतलं. आता अर्थातच वाचक प्रिय पुस्तकांविषयी आपल्याला सांगणार आहेत आयडियल बुक डेपोचे प्रशांत सोलीम. नमस्कार, मी प्रशांत जनार्दन सोलीम. आयडियल बुक डेपो दादर येथील या आठवड्यातील मी तुम्हाला टॉप 5 पुस्तके सांगणार आहे. प्रथम क्रमांकाचे पुस्तक आहे बहिर्जी नाईक. डॉक्टर राज जाधव या लेखकाने लिहिलेले हे पुस्तक व नाविन्य प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक. इतिहासामध्ये डोकावताना आपल्याला बहिर्जी नाईक हे पात्र नक्कीच आपल्याला आढळते. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकाचे पुस्तक आहे दुर्दम्य. मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी लिहिलेले हे पुस्तक व राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला आपल्या देशातील सैन्य हे जगामध्ये उत्तुंग शिखरावर पोचलेले आहे. तर ते कशा प्रकारे पोचले यामध्ये कित्येक जणांचा बहुमोल वाटा आहे ते या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकाचे पुस्तक आहे सगळे सोयरे. अनिल खैरे लिखित समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक. आजपर्यंत आपण बघितलं होतं की लहान मुलांचे अनाथाश्रम असतात, तसेच वृद्ध लोकांचे वृद्धाश्रम असतात. परंतु या लेखकाने व या व्यक्तीने प्राण्यांचे सुद्धा अनाथालय चालू केलेलं आहे. याचा संपूर्ण आढावा आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकाचे पुस्तक आहे जाने कहा गए वो दिन. बाबू मोशा या लेखकाने लिहिलेलं व संधिकाल प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक. 5व्या क्रमांकाचे पुस्तक आहे सेलिब्रेशन ॲट 60. अनिल पाटील या लेखकाने लिहिलेले हे पुस्तक. या पुस्तकामध्ये आपल्याला आपण आयुष्यभरात विशिष्ट वयानंतर आपण सेवानिवृत्त होतो. तर सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्य आपण कसे घालवावे याबद्दल आपल्याला या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती पाहायला मिळेल. तर ही या आठवड्यातील आपली टॉप 5 पुस्तके आहेत. ही आपल्याला आयडियल बुक डेपो दादर येथे सहज उपलब्ध होतील. तर ही होती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं. उत्तमोत्तम लेखकांकडून साहित्यविषयक विचार जाणून घेणं ही देखील मोठी वाचन प्रेरणा आहे. आजच्या आपल्या गप्पांमधूनही तुम्हा सर्वांना नव्यानं वाचनाची प्रेरणा मिळाली असेल अशी खात्री आहे. तेव्हा नवनवीन वाचत राहा आणि इतरांनाही प्रेरित करा. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.